एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल मधुमधुर 18. आणि आजचा दिवस खूप जास्त कठीण होऊ शकतो माझ्यासाठी असं मला वाटते. बट स्टील आता दिवसाची सुरुवात झालेली आहे. मुद्दामच आज सगळं लेट सुरू आहे. आय डोंट नो व्हाय. तसं तर मला जायचंच नव्हतं ऑफिसमध्ये सगळ्यांना भेटायला, कारण मला माहीत होतं की आय एम इमोशनल काइंड ऑफ पर्सन. पण असेट सबमिट करायचं आहे तर म्हटलं एकदा सगळ्यांना भेटूनच घेऊ. सो it's too hard to say goodbye, but goodbyes are for better things. So बघा, इथे मी बॅग पॅक केली. ही माझी ऑफिसची बॅग होती आणि हे माझ्या टीमसाठी गिफ्ट्स पॅक केले. आता पूर्ण तयारी झालेली आहे. आता फक्त मला रेडी व्हायचं आहे. सो आज आपण बनाएंगे गेट रेडी विथ मी फॉर दी काय बोलूँ ऑफिस के लिए. आणि मे बी दिस वॉज माय लास्ट गेट रेडी विथ मी. माझी माहीत नाही असे टंग ट्विस्ट का होते, पण मी स्वतःला करेक्ट करून घेते. सो असो, इट इज माय लास्ट गेट रेडी विथ मी फॉर ऑफिस. सो चला, मी येते पटकन आंघोळ करून आणि भेटूया आपण. मग मी तुमच्याशी बोलते. येस गाईज, हिअर आय एम रेडी. आणि चला जाऊया, आपण निघूया. आता मी निघते थोड्या वेळात. आधी थोडं काहीतरी खाऊन घेते, कारण यायला तर मला उशीरच होणार आहे, मला माहीत आहे डेफिनेटली. सो यू कॅन सी माय लुक. हा कॉट सेट आहे, पण हा पॅन्ट थोडा अनकम्फर्टेबल वाटत आहे मला. बट फाईन, थोडा वेळ घालायचा आहे हा विचार करून आता मी घातला आहे. आणि आय एम विअरिंग दिस आय कार्ड फॉर द लास्ट टाईम टुडे. आणि सबमिटच करायचा आहे आपल्याला हा. सो देख लो आप लोग, एक मेमोरी रहेंगी अपने पास, यही सोच के. सो आई एम रेडी. चला थोडं काही खाऊन घ्या आणि निघूया. सो गाईज, मी घरून आता निघते आहे आणि मी जाणार आहे एका माझ्या कलीगकडे आणि तिथनं आम्ही बसने जाऊ ऑफिसच्या. तर ही बॅग तर द्यावंच लागेल लॅपटॉपची, म्हणून मी ही बॅग कॅरी करते आहे. याच्यात थोडंफार काही सामान आहे. आणि भेटूया आपण. ऑफिसच्या बाहेर नक्की क्लिप शूट करेन, आतमध्ये तर अलाउड नहीं है, बट देखते हैं क्या होता है. चलो गाइज, मेरे साथ हो गया सियाप्पा, इसलिए मैं दूसरे ड्रेस में दिख रही हूँ. और ये बैताड़ आ गया है और ये भी है. अभी हम कैब करके जा रहे हैं क्योंकि बस तो छूट गई हमारी. सो चलो, थैंक्स मैम. 1986. सो नाउ वी आर इन कैब. ये आज आमची शिलाईवाली बनली होती. कितना भी प्लान कर लो, होंगी तो भसड़ी. जीवन में भसड़ का नाम ही जीवन है. भसड़ का नाम ही जीवन है. तो चलो निकलते हैं, फिर रास्ते का व्यू दिखाऊंगी आपको. टाइम स्लैब चॉकलेट नहीं लाया. सो येस गाईज, आम्ही निघालेलो होतो. आणि ज्या सियाप्पेबद्दल मी बोलत होती, तर झालं असं की आम्हाला जायचं होतं आणि उशीरही होत होता. बस सुटेल म्हणून आम्ही शॉर्टकट घेतला आणि डिवायडरवरून रोड क्रॉस करायचा ट्राय केलं. तर जो ड्रेस मी 3 महिन्यापासून घालायचा ठेवलेला होता, तो ड्रेस मी वेअर केला होता. आणि त्याचा पॅन्ट कॉटनचा असल्यामुळे जसं मी डिवायडरवरून रोड क्रॉस करायला गेली तर त्याची शिलाई उसवली. म्हणून मग आम्ही परत आलो आणि नंतर मी प्रणालीचा ड्रेस वेअर केला पुन्हा आणि मग निघालो. सो दॅट्स दी भसड ऑफ दॅट डे. आणि इथे आम्ही इन्फोसिसजवळ पोहोचलेलो होतो. सो हेही ऑफिस मला बाहेरून खूप आवडतं. एकदा इच्छा आहे तिथे जायची. अगर भगवान ने चाहा तो वहाँ पे भी पहुँच जाएंगे. बट राईट नाव गोष्ट अशी होती की माझे इमोशन्स, फिलिंग्स सगळं मिक्स्ड होतं यावेळेस. असं खूपसं वाईट नाही वाटलं टू बी ऑनेस्ट, कारण जिथे आपल्याला त्रास होतो तिथे कोणालाच राहायला आवडत नाही ना. सो असंच माझ्यासोबत काहीतरी झालं होतं. पण ज्यांच्यासोबत माझी बॉन्डिंग, अटॅचमेंट आहे त्यांच्याबद्दल वाटत होतं आणि थोडं डोळ्यात पाणी आलेलं होतं. पण मी त्या दिवशी इतकुसंही कोणाला दाखवलं नाही की आय एम फिलिंग इमोशनल ऑर बॅड. सो खूप मस्त दिवस गेला माझा, तुम्हाला मी सांगूच शकत नाही. सगळ्यांना भेटले, सगळे मला भेटायला आले, गोड गोड विशेष दिल्या.
आणि हिअर्स द मोमेंट जिथे मला आता सगळं सोडायचं होतं, लॉग ऑफ करायचं होतं लास्ट टाईम. अजून कोणाच्या हातात जाशील ते माहीत नाही. तर किती वेळ घेतात. गुड बाईज आर व्हेरी डेंजरस. वेलकम नाही, गेट आउट म्हणा आता मला. वेलकम नाही भाई, गेट आउट करू लॉग ऑफ. तुला खाऊ पहिले पहिला पीस मधुराई खाईन यार तर कुठं आपण तूच सांग, मी थकली आहे आता, माझा गळा दुखत आहे. तर आज मधुराचा लास्ट डे होता वर्किंगचा. आता तिला खापरी मेट्रो स्टेशनला आणून दिलं. आता घरपोच नेऊन घालतो. आजची मजदुरी एवढीच होती आमची. आज ऑफिसला सुट्टी टाकली आम्ही. केक खाल्ला, थकून गेलो आणि इथे येऊन टाइमपास करतो. टाइमपास नाही करतो ॲक्च्युली, बसने येणार होतो पण आमचा प्लॅन फिसकला. सकाळपासून सगळे आमचे लागून राहिले. आज सगळे कामं उलटे उलटे. सो एक ट्रेन आली वाटते, सगळे लोक आहे. पहिले मी इकडे येत होती TCIला, तेव्हा पण मी मेट्रोने जायची. तेव्हा मेट्रो जस्ट नागपुरात सुरू झाली होती. थंडीनं लाल लाल झालो. काळा काळा दिसतो आपण. अभी तूने इतने साल में पैसा कमाया है तो तूने उस पैसे में से क्या किया मेरे को बता. काहीच नाही, वाचवलंच नाही तर काय करेन. कंपनी ने उतना ही दिया. मैंने खुद पे भी खर्च नहीं किया नहीं. और कुछ किया भी नहीं. ही बस तो आता आली. जॉब एक ऐसी चीज़ है जो हमको एक ऐसे पॉइंट पे उठाती है जिस टाइम पे अपने पास कुछ नहीं होता, और उस टाइम पे छोड़ देती है जिस टाइम पे अपने पास कुछ बचता भी नहीं है. मतलब वो बीच में क्या करती है, सिर्फ अपने को खिलाती है, पिलाती है और जीना सिखाती है और बाद में छोड़ देती है. वही सीन अपने साथ हुआ है. सो कोई ना कुछ हो ही जाएगा जीवन में. अभी TCS की जर्नी ख़त्म हो गई, फिर यूट्यूब की जर्नी चालू हो जाएंगी. पैसे के लिए सारे काम नहीं होते. कुछ काम अपने इंजॉयमेंट के लिए होते हैं, कुछ चीज़ें अपने सेल्फ रिस्पेक्ट के लिए होती पण है. मला कंपनीसाठी किंवा जॉबसाठी असं वाईट नाही वाटतं. मला Regret उस फक्त चीज़ का माझ्या रहता 2-3 है जिस लोकांसाठी चीज़ में वाईट तूने, वाटतं बस. जिस चीज़ से तुझे मतलब बहुत ही एक्सपेक्टेशन था, रिग्रेट उस चीज़ का रहता है. तूने कमाया, तेरे को एक काम था, तूने किया, हो गया तेरी अभी लाइफ. तुझे आगे बढ़ना है. सब लोग एक चीज़ को लेके नहीं चल सकते ना लाइफ टाइम. कहीं पहुंचने के लिए कहीं से निकलना भी पड़ता है. वही सो वही मैंने किया है. आजचा व्लॉग खूप मोठा होईल माहीत नाही. मे पार्ट 1 पार्ट 2 हो सकता है शायद. गाइज हम वी आर ऑन मेट्रो स्टेशन आणि ऑन नाही ॲट मेट्रो स्टेशन. विदाउट तिकीट. माझा फोन खूप स्लो काम करता. आई डोंट नो व्हाय. तो गाइज अब हम जा रहे हैं गौरव को छोड़ के. काम पे ब्रेक होते माहीत पडलं मी दणकन तोंडाच्या बारावर आली. सो फायनली वी आर इन छत्रपती. हे 2 बंदर माझ्या कसं वाटत असं फिरल्यासारखं डोकं. माझा गळा खूप दुखत आहे. अभी जाना पडेगा पण आली. So that's for it guys. Thanks for making my day very very special. Thanks to Roshan, Pranali and my all the teammates. Thank you so much.